आणि यानंतरची बातमी ठाण्यातील शास्त्रीनगर येथील रिक्षा चालकाच्या कुटुंबियांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा आधार मिळालाय। 24 एप्रिलला लागलेल्या आगीमध्ये गुजर कुटुंबियांचं घर जळून खाक झालं होतं। यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने त्यांना घर बांधून दिलंय। एखादी घटना कुटुंबाच्या संसाराची घडी विस्कटली जाते आणि अशीच एक घटना शास्त्रीनगरमध्ये घडली होती। गुजर कुटुंबियांचं घर जे आहे ते जळून खाक झालं होतं। मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत या कुटुंबाची विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा बसवलेली आहे। मी सध्या त्याच घरामध्ये आहे। याच घराला 24 तारखेला म्हणजे 24 एप्रिलला आग लागली होती आणि संपूर्ण घर जळून खाक झालं होतं। मात्र त्वरित या ठिकाणी त्यांना मदत मिळाली, पंचनामा देखील झाला। नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? कारण एखादं घर जळून खाक होणं, एखाद्या कुटुंबाचा संसाराची घडी विस्कटणं आणि ती पुन्हा घडी बसवून देणं हे खरं तर तुमच्या बाबतीत घडलं। आमच्या घरी शुक्रवारी 24 तारखेला आग लागली होती आणि आगीमुळे पूर्ण घर अस्ताव्यस्त झालं होतं। कपाट जळालं, टीव्ही फुटला, घरातील कुठलं साहित्य नॉर्मल नव्हतं, सगळं घर जळालं होतं। त्यानंतर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी आमच्या घरी भेट दिली, आम्हाला सर्व क्षेत्रात मदत केली, डॉक्युमेंटेशन पासून सगळं, पंचनाम्यापासून सगळ्या गोष्टींसाठी त्यांचे खूप खूप आभार। अशा परिस्थितीत डॉक्टर साहेबांनी इमिजिएट त्यांना मदतीचा हात दिला आणि आर्थिक मदत देखील त्या दिवशी केली आणि आपल्याला लगेच ह्या घराचं काम चालू करायला सांगितलं। आपण त्यांना आर्थिक मदत त्याच क्षणी केली। त्याच्यानंतर एक घर उभारणी करून देण्याचं काम होतं, जे या ठिकाणी सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज विलास जोशी काका असतील, अभिजित दरेकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही सहकारी म्हणून त्यांचे या ठिकाणी या कामाचा पाठपुरावा केलेला आहे आणि हे काम आज पूर्णत्वास आलेलं आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।